नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर राईट. आज मी तुमच्याशी अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस ह्याबद्दल बोलणार आहे. तुम्ही अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस बद्दल ऐकलं असेलच ना? आता आपण अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिसची माहिती करून घेऊया. अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक दाहक रोग असून त्यामुळे पाठीच्या कण्याचे मणके एकमेकांना जोडले जातात. ह्यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता कमी होते आणि पाठीला पुढील भागात कुबड येऊ शकते. जर ह्याचा परिणाम बरगड्यांवर झाला तर दीर्घ श्वास घेण्यात अडचण निर्माण होऊ शकते. ह्या रोगात काही व्यक्तींच्या सांध्यांवर परिणाम होऊ शकतो, जसे की खांदे, बरगड्या, खुबे, गुडघे आणि पावलं. आता आपण अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या संदर्भातील काही आकडेवारी आणि तथ्य पाहूया. हा एक दीर्घकालीन आजार आहे. हा रोग स्त्रियांपेक्षा पुरुषांना दुपटीनं किंवा तिपटीनं जास्त होऊ शकतो. अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस हा रोग बऱ्याचदा पौगंडावस्थेत किंवा प्रौढावस्थेत प्रवेश करण्याच्या आधीच्या वर्षात सुरू होतो. बहुतांशी लोक ज्यांना हा रोग असतो त्यांच्यामध्ये तिशीच्या आधीच याची लक्षणं दिसू लागतात. अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या सामान्य तक्रारी काय आहेत? सुरुवातीला ह्यात कमरेत खालील भाग आणि खुबे ताठरल्यासारखे होतात. विशेषतः सकाळी उठताना आणि शरीराची काही हालचाल न केल्यानंतर. काही काळानंतर अधूनमधून लक्षणांची तीव्रता कमी होते, वाढते किंवा त्रास पूर्णपणे थांबू शकतो. अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिसची कारणं. ह्या रोगाची कारणं अज्ञात आहेत. ज्यांना हा रोग होण्याची शक्यता अधिक असते त्या व्यक्तींमध्ये हा जनुकांमुळे किंवा पर्यावरणामुळे म्हणजे संसर्गामुळे होऊ शकतो. अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिसची चिन्ह आणि लक्षणं. सामान्यपणे 15 ते 40 या वयात ह्या रोगाची लक्षणं दिसू लागतात. पाठीतील, मानेतील आणि खुब्यातील ताठरता आणि वेदना. स्नायूंना हाडांशी जोडणाऱ्या स्नायुबंधांमधील वेदना. डोळ्याची जळजळ. ह्यामुळं डोळे लगेच दुखायला लागतात. तसंच डोळ्यांची संवेदनशीलता वाढते आणि दृष्टी अंधुक होते. दाबामुळे हाडं मोडणं. अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या प्राथमिक अवस्थेत काही व्यक्तींची हाडं ठिसूळ होतात. अशा प्रकारे ठिसूळ मणके दाब येऊन चिरडले जातात आणि पाठीतील कुबड वाढतं. हृदयविकार. अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिसमुळे शरीरातील सर्वात मोठ्या रक्तवाहिनीत दाह होऊन सूज येऊ शकते. अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस काय करावं आणि काय करू नये? काय करावं? नियमितपणे आपल्या डॉक्टरांना भेटा. तुम्हाला सांगितलेल्या औषधोपचारांचं व्यवस्थित पालन करा. सक्रिय राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. स्वतःला नेहमी योग्य रीतीनं उठण्या बसण्याची सवय लावा. डायनॅमिक, रेस्टिंग आणि ऑक्युपेशनल पॉस्चर्स म्हणजे काय ते समजून घ्या. मऊ गादी किंवा पाण्याची गादी टाळा. गादी टणक करण्यासाठी गादी आणि पलंगाच्या मध्ये प्लायवूड किंवा त्या सदृश इतर गोष्टी, फळी किंवा तक्क्या घाला. सकाळी झोपेतून उठण्याआधी आणि रात्री झोपण्याआधी 5 मिनिटं पोटावर आडवं झोपण्याची सवय लावा. ज्या कामांना संपवायला जास्त वेळ लागतो अशी कामं करताना अधूनमधून उठबस करत जा. वजन आटोक्यात ठेवा. लठ्ठपणामुळे संधिवाताची समस्या आणि संधिवाताचं दुखणं वाढू शकतं. हे करू नका. शारीरिक कामं ज्यांनी पाठीवर आणि मानेवर ताण येतो आणि ज्यात जास्त वेळ वाकावं लागतं. जास्त वजन उचलणं. अशी कामं ज्यात वाकून बसल्यानं पाठीवर जास्त ताण येतो. एकाच स्थितीत जास्त वेळ बसून राहणं. धूम्रपान. अतिउपचार घेणं. जर तुम्ही नियमितपणे प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळणाऱ्या वेदनाशामक औषधांचा वापर करत असाल तर डॉक्टरांशी बोला. कमी उपचार घेणं. तीव्र आणि दीर्घकालीन संधिवाताच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. नकारात्मक वृत्ती बाळगणं. नकारात्मक विचार करायला सुरू केलं की ते मनात ठाण मांडून बसतात. निसरड्या जमिनीवर घसरणाऱ्या गालिच्यावर चालणं किंवा काम करणं. व्यायाम करणं सोडून देणं. जर सांध्यांमधील वेदना खूप जास्त झाल्या तर व्यायाम बंद करू नका, फक्त कमी करा. ही माहिती तुमच्यासाठी आणली आहे टॉरंट फार्माने.